लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये जानेवारीचा 7वा हप्ता वाटप होणार। लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी। लाडकी बहीण योजना जानेवारीच्या 7व्या हप्त्याचे पैसे वाटपाची तारीख ठरलेली आहे। आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता सुरू होणार आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, लाडकी बहीण संदर्भातली ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट आहे। सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना आता 7व्या हप्त्यासोबत 8वा हप्ता सुद्धा लवकरच मिळणार आहे। या ठिकाणी बघा, 7व्या हप्त्यासोबत आता 8व्या हप्त्याची सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे। सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ देण्यात येणार आहे आणि थेट 1500 ऐवजी महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। तसेच लाडक्या बहिणींना पैठणी साडी मिळणार। मराठी अनिकेत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा गिव्हअवे असणार आहे। ज्या दिवशी मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। ज्या दिवशी हे टार्गेट अचीव होईल त्याच दिवशी हे वितरण असणार आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार। कोणत्याही लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होणार नाही। सर्व पात्र महिलांना लाभ हा कायम दिला जाणार आहे। 5 वर्ष लाभ दिला जाणार आहे। सर्वात मोठी अपडेट, आता सर्व महिलांना एकच प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणी बघा, काल संक्रांतीचा सण पार पडलेला आहे। सर्व महिलांचा सण आनंदामध्ये गेलेला आहे। परंतु या ठिकाणी बघा, संक्रांत झाली पण पैसे आले नाही। याचं कारण काय आहे? महिलांना एकच प्रश्न पडला होता की संक्रांत झाली परंतु आम्हाला जानेवारीचे पैसे का मिळाले नाही? तर आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया। तर या ठिकाणी बघा, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे। या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, महिलांना अजून किती प्रतीक्षा करावी लागणार आहे 7व्या हप्त्या संदर्भात, त्या संदर्भात सुद्धा सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या ठिकाणी बघा, महिलांसाठी आता बघा आजपासून या ठिकाणी महत्वाची अपडेट समोर येत आहे। कारण की आता महिलांना 7वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी तारीख निश्चित केली जाणार आहे आणि त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे पाठवले जाणार आहेत। त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत। लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार। या ठिकाणी बघा, तुम्ही भरपूर न्यूज पाहिलेला असतील की लाडकी बहीण स्कूटी योजना। या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आटा चक्की मिळणार, लाडक्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार। अशा प्रकारच्या तुम्ही भरपूर व्हायरल न्यूज पाहिलेल्या असतील। परंतु खरंच तुम्हाला आटा चक्की म्हणा किंवा शिलाई मशीन अशा प्रकारच्या योजना खरंच राज्य सरकार राबवत आहे का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला आहे। तर त्याचं उत्तर या ठिकाणी आज सांगतो। तर या ठिकाणी बघा, पहिली सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार, मोफत स्कूटी मिळणार अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नाही। तसेच लाडक्या बहिणींना आटा चक्की मिळणार अशा प्रकारची सुद्धा कोणतीही योजना अस्तित्वात नाही। तसेच लाडक्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार अशा प्रकारची सुद्धा कोणतीही योजना नाहीये। ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्यायचंय, त्यामुळे कोणताही फॉर्म वगैरे भरायचा नाहीये। ठीक आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून स्कूटी वगैरे किंवा आटा चक्की असलं काहीही मिळणार नाही किंवा शिलाई मशीन वगैरे लाडकी बहीण योजनेमधून मिळत नाही। लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। ही गोष्ट या ठिकाणी निश्चित आहे। तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळतात आणि भविष्यामध्ये तुम्हाला 1500 नाही तर थेट 2100 रुपये लाडकी बहीण योजनेमधून दिले जाणार आहेत। ही गोष्ट पण फिक्स आहे। महायुती सरकारने हे सुद्धा कन्फर्म केलेलं आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। परंतु या ठिकाणी बघा, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला निराश व्हायची गरज नाहीये, कारण की तुम्हाला इतर योजना जरी नसेल तरी लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेमार्फत सुद्धा लाभ मिळणार आहे। तर त्याच्या पात्रता काय आहे, अटी काय आहे? या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची पात्रता आहे की तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती असायला पाहिजे, पुरुषाच्या नाही। तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल। मोफत 3 गॅस सिलेंडर मिळतील। अटी वगैरे तुम्हाला माहित आहे, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका, आपण डिटेलमध्ये माहिती देऊया। तर या ठिकाणी बघा, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला 1, 2 आणि 3 हे वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात। सर्व लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत दिले जातात। एका गॅस सिलेंडरची मागे तुम्हाला जवळपास 830 रुपये दिले जातात। 830 किंवा 825 ते 830 या दरम्यान असे टोटल जर आपण या ठिकाणी केलं तर महिलांना 2500 रुपये 3 महिन्याचे दिले जातात, म्हणजे 3 गॅसचे दिले जातात। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी बघा, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। भरपूर महिलांचा प्रश्न होता की दादा, आम्हाला गॅसचे पैसे मिळाले नाहीत, तर ते पैसे कधीपर्यंत मिळतील? तर या ठिकाणी बघा, जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कारण की आता बघा, 3ऱ्या आठवड्यामध्येच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये सुद्धा मिळणार आहेत जानेवारीचे।
आणि गॅसचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा फ्री 3 गॅस सिलेंडर संदर्भात आता आपण या ठिकाणी थोडीशी अपडेट पाहूया. तर बघा तुम्हाला नवीन वर्षाची या ठिकाणी भेट मिळणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरित ठरलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले जातात. त्यासोबत आता तुम्हाला 3 गॅसचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर बघा वर्षातून महिलांना 3 घरगुती गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत दिले जाणार आहेत. आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे की हे जे पैशाचं वितरण आहे हे तुम्हाला जानेवारी महिन्यातच वाटप होणार आहे व सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी गॅसचे पैसे जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता घरकुल योजना मिळणार आहे. बघा घरकुल योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे. घर बांधून मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना पात्रता काय असणार आहे, अटी काय असणार आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा जवळपास 20 लाख घरे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. म्हणजे 20 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांना या ठिकाणी त्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे, जेणेकरून त्यांचं ज्या गरजू महिला आहेत, गरीब महिला आहेत, त्यांचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार तुम्हाला आता घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे व महिलांना आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी बघा जानेवारीचा 7वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी बघा आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. कोणत्याही क्षणी तुम्हाला SMS येऊ शकतो. बघा लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर पैसे कोणत्या बँकेत येणार हा प्रश्न भरपूर महिलांनी विचारला होता. तर बघा सर्वात अगोदर या बँकेमध्ये पैसे येतील. जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर सर्वात आधी या बँकेत पैसे येतील. त्यानंतर जर तुमचं SBI बँकेमध्ये खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2 नंबरला या ठिकाणी पैसे येतील. आणि 3 नंबरला जर तुम्ही महाराष्ट्र बँकेचं अकाउंट जोडलेलं असेल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तर तुम्हाला पैसे हे जलद मिळणार आहेत. बघा सर्वात अगोदर पैसे पोस्ट खात्याच्या मध्ये येणार आहेत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसे या ठिकाणी बघा सर्वच बँकांमध्ये वितरित केले जातात. त्यामुळे बघा तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे इतर कोणत्याही बँकेत जरी तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. सर्व महिलांना हा 7वा हप्ता मिळणार आहे. तसेच पुढचा 8वा हप्ता, 9वा हप्ता, 10वा हप्ता जे काही पुढचे सर्व हप्ते असतील हे तुम्हाला टाइम टू टाइम या ठिकाणी वेळेवर मिळणार आहेत. सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 100K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती पैठणी साडीचा गिव्ह अवे ठेवलेला आहे. जे पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला पैठणी साडी देणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट. भरपूर जणांचा प्रश्न होता की आमच्या अर्जांची छाननी होणार का? तर या ठिकाणी बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणाच्या अर्जाची छाननी होणार, कोणाच्या अर्जाची छाननी होणार नाही. तर बघा त्यांनी माहिती काय दिलेली आहे. तर बघा यांचा 2.5 लाखावरील उत्पन्नधारकांना लाभ नाही. ज्यांचा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना लाभ मिळणार नाही. तसेच या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे. 4 चाकी वाहन असलेल्या अर्जांची पडताळणी होणार. तसेच एकच महिलेने 2 अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची सुद्धा स्क्रुटिनी होणार. तसेच लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची सुद्धा पडताळणी होणार. तसेच आधार कार्ड आणि कागदपत्रावरती नावामध्ये बदल असेल तरी सुद्धा छाननी होणार आहे किंवा स्क्रुटिनी होणार आहे. छाननीमध्ये जे हे अर्ज बाद होणार. या ठिकाणी बघा तुम्हाला 5 प्रकारचे आपण अर्ज सांगितलेले आहेत. या ठिकाणी बघा ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होत आहेत अशा लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला जसे 6 हप्ते मिळाले तसे तुम्हाला इथून पुढचा 7वा हप्ता मिळणार, 8वा हप्ता मिळणार, 9वा हप्ता मिळणार, 10वा हप्ता मिळणार. इथून पुढचे सर्व पैसे लाडक्या बहिणींना कंटिन्युअसली मिळत जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेचे 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. या ठिकाणी बघा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे.